जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये सुद्धा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. मित्रांनो, आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी ब्लू बर्ड ब्लॉक 2 या उपग्रहाविषयी अजून एक पॉईंट नोट करून घ्या. हा जो उपग्रह आहे याचं वजन किती? तर या उपग्रहाचं वजन हे 6100 किलोग्राम इतकं आहे. फक्त एकच पॉईंट राहिला होता, तो नोट करून घ्या. या ब्लू बर्ड ब्लॉक उपग्रहाचं वजन हे 6100 किलोग्राम इतकं आहे. ठीक आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अलीकडेच उद्घाटन करण्यात आलेले राष्ट्रीय प्रेरणास्थळ कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच हे राष्ट्रीय प्रेरणास्थळ उत्तर प्रदेश या राज्यात आहे. 25 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी या स्थळाचं उद्घाटन केलं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल, या राष्ट्रीय प्रेरणास्थळामध्ये 3 व्यक्तींच्या मूर्ती आहेत. त्यांची नावे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे, तर नोट करून घ्या. यामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी या 3 व्यक्तींचे कास्य पुतळे आहेत. व या पुतळ्यांची उंची किती? तर प्रत्येक पुतळ्याची उंची ही 65 फूट असून या प्रत्येक पुतळ्याचं वजन 42 टन इतका आहे. व हे राष्ट्रीय प्रेरणास्थळ उत्तर प्रदेशमधील कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलं? तर उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे 65 एकरमध्ये 230 कोटी रुपये खर्चून हे स्थळ स्थापन करण्यात आलं आहे. आणि 25 डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती असते व त्यांच्या 101व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी या स्थळाचं उद्घाटन केलं. आणि हे जे पूर्ण स्थळ आहे, याला वरच्या अँगलमधून पाहिल्यास हे स्थळ कमळाच्या फुलाच्या आकारात दिसतं. नेक्स्ट क्वेश्चन. 2025च्या विज्ञान रत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे जयंत नारळीकर यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे. जयंत नारळीकर यांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला. नुकतेच आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराचं वितरण करण्यात आलं व हे पुरस्कार 4 श्रेणींमध्ये 24 शास्त्रज्ञांना देण्यात आले. आणि यापैकीच विज्ञान रत्न हा पुरस्कार खगोल भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांना त्यांच्या कॉस्मॉलॉजी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक योगदानाबद्दल देण्यात आला आहे. जयंत नारळीकर हे आयुकाचे संस्थापक होते व त्यांनी होयल नारळीकर हा सिद्धांत सुद्धा विकसित केला, ज्याचा उद्देश गुरुत्वाकर्षण आणि पदार्थ निर्मिती एकत्रितपणे स्पष्ट करणे हा होता. यात जे इतर पुरस्कार आहेत त्या विजेत्यांची नावे सुद्धा पाहून घेऊया आपण. विज्ञानश्री हा पुरस्कार डॉक्टर ज्ञानेंद्र प्रताप सिंह, डॉक्टर युसुफ मोहम्मद शेख, डॉक्टर के थंगराज, प्राध्यापक प्रदीप थल्लापिल, प्राध्यापक अनिरुद्ध भालचंद्र पंडित, डॉक्टर एस व्यंकट मोहन, प्राध्यापक महान एम.जे. व JNN यांना मिळाला आहे. विज्ञान टीम हा पुरस्कार आरोमा मिशनला देण्यात आला व यातील विज्ञान युवा पुरस्कार हा एकूण 14 व्यक्तींना देण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. 2025-26च्या बेस्ट फूड सिटीज म्हणजे जागतिक अन्न शहरांच्या क्रमवारीत कोणत्या शहराने पहिले स्थान पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच नेपल्स या शहराने यात पहिलं स्थान पटकावलं आहे. हे जे नेपल शहर आहे हे इटली या देशातील शहर असून पहिल्या 5 मधील 4 शहरं ही इटली याच देशातील आहेत. यात दुसऱ्या क्रमांकावर इटलीमधील मिलान, तिसऱ्यावर बोलोनिया, तर चौथ्यावर फ्लॉरेन्स हे शहर आहे. आणि या क्रमवारीत आपल्या मुंबईनं 5वं स्थान पटकावलं. लक्षात ठेवा, जागतिक अन्न शहराच्या क्रमवारीत आपल्या मुंबईनं कितवं स्थान पटकावलं आहे? तर आपल्या मुंबईनं 5वं स्थान पटकावलं आहे. व पहिल्या 10 शहरामध्ये स्थान पटकावणारे मुंबई हे शहर आपल्या भारतातील एकमेव शहर आहे. यात 6व्या क्रमांकावर इटलीमधील जेनोवा आहे, 7व्यावर पॅरिस, 8व्या क्रमांकावर ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना, 9व्यावर इटलीमधील रोम, तर 10व्या क्रमांकावर पेरूमधील लिमा हे शहर आहे. व या जागतिक अन्न शहराच्या क्रमवारीत टॉप 10 मध्ये इटलीमधील 6 शहरांनी स्थान पटकावलं. ही क्रमवारी कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आली? तर टेस्ट ॲटलस या संस्थेद्वारे ही क्रमवारी प्रकाशित करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच INS सिंधुघोष हे जहाज सेवानिवृत्त करण्यात आले, तर या जहाजाचा समावेश कोणत्या साली करण्यात आला होता? तर हे जे INS सिंधुघोष आहे या जहाजाला नौदलात 1986 मध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. आणि हे जहाज कधी लॉन्च करण्यात आलं असं जर विचारलं तर जून 1985 रोजी हे जहाज लॉन्च करण्यात आलं होतं व याचा नौदलात समावेश 30 एप्रिल 1986 मध्ये करण्यात आला.
आणि आता हे जहाज 4 दशकाच्या सेवेनंतर 19 डिसेंबर 2025 रोजी नौदलातून निवृत्त झालेला आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. आशियाई युवा पॅरा गेम्स 2025चं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर या 2025च्या आशियाई युवा पॅरा गेम्सचं आयोजन दुबई या शहरात करण्यात आलं. दुबईमध्ये या स्पर्धा 7 ते 14 डिसेंबर दरम्यान पार पडल्यात आणि मित्रांनो, या स्पर्धेतील पदतालिकेत आपल्या भारताने 7वं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत भारताने 36 सुवर्ण, 28 रौप्य व 38 कांस्य पदकासह एकूण 102 पदक मिळवत या पदतालिकेत 7वे स्थान पटकावले. बरं, या पदतालिकेत पहिल्या स्थानावर कोणता देश आहे? तर उझबेकिस्तान या देशाने यात पहिलं स्थान पटकावलं. उझबेकिस्तानने यात 99 सुवर्ण, 57 रौप्य व 41 कांस्य पदकांसह एकूण 197 पदक पटकावलेत. नेक्स्ट क्वेश्चन. नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सच्या शुभंकराचं नाव काय? इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल, हा खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचा शुभंकर असून या शुभंकराचं नाव मोरवीर असं आहे. या शब्दामधील जे मोर आहे त्याचा छत्तीसगडमध्ये अर्थ माझा किंवा आपला स्वतःचा असा होतो आणि वीर जो धैर्य आणि शौर्याचं प्रतीक आहे. अशा प्रकारे या शुभंकराला मोरवीर असं नाव देण्यात आलं. मोरवीर हे आदिवासी समुदायाचा भाव, अभिमान आणि ओळख दर्शवते व या मॅस्कॉटचं अनावरण केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी केलं आहे. बरं, पहिले खेलो इंडिया ट्रायबल गेम्स हे कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहेत? तर नोट करून घ्या. या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचं आयोजन छत्तीसगड या राज्यात करण्यात येणार आहे. छत्तीसगडमधील बिलासपूर येथील दिवंगत BR यादव क्रीडा स्टेडियमवर 14 फेब्रुवारी 2026 पासून या गेम्सचं आयोजन केलं जाईल. या पहिल्याच गेम्समध्ये एकूण 7 खेळांचा समावेश असेल व ते खेळ कोणते? तर तिरंदाजी, ॲथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, कुस्ती, पोहणे आणि वेटलिफ्टिंग या 7 खेळांचा समावेश या खेलो इंडिया ट्रायबल गेम्समध्ये असणार आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, यातील ही सर्व माहिती नोट करून घ्या. येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास यावर प्रश्न विचारण्यात येईल. पुढील प्रश्न पहा. द ग्रेट सँक्शन हॅक या पुस्तकाचे लेखक कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच RBIचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल हे या पुस्तकाचे लेखक आहेत. उर्जित पटेल हे RBIचे कितवे गव्हर्नर होते? तर ते RBIचे 24वे गव्हर्नर होते व आता त्यांचं द ग्रेट सँक्शन हॅक हे पुस्तक प्रकाशित झालं. याआधी जी आपण पुस्तके पाहिलीत ती सुद्धा एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, अलीकडेच मोहर बसू यांचं सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड हे पुस्तक प्रकाशित झालं. बर्जिस देसाई यांचं मोदीज मिशन, 17वे मुख्य निवडणूक आयुक्त SY कुरेशी यांचं डेमोक्रेसीज हार्टलँड, आमिष त्रिपाठी यांचं द चोला टायगर्स, अरुंधती रॉय मदर मेरी कम्स टू मी, शिखर धवन द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर, पॅट कमिन्स यांचं टेस्टेड, बंडारू दत्तात्रय जनता की कहानी मेरी आत्मकथा, जॉर्जिया मेलोनी आय एम जॉर्जिया माय रूट्स माय प्रिन्सिपल, विजय दर्डा द चर्न, दलाई लामा व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस व के आरुमुगम आणि एरोल डिक्रूज यांचं मार्च ऑफ ग्लोरी हे पुस्तक प्रकाशित झालं. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भारताने सागरी वारसा सहकार्य मजबूत करण्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला? तर आता भारताने सागरी वारसा सहकार्य मजबूत करण्यासाठी नेदरलँड या देशासोबत एक सामंजस्य करार केला. हा जो करार आहे या करारानुसार नेदरलँडमधील ॲम्स्टरडॅम येथील राष्ट्रीय सागरी संग्रहालय ज्ञान आणि तज्ज्ञता भागीदार म्हणून काम करेल. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी भारतात गुड गव्हर्नन्स डे म्हणजे सुशासन दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो गुड गव्हर्नन्स डे आहे हा दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. व हा दिवस 25 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर 25 डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस असतो व त्यांचा जन्मदिवस 2014 पासून सुशासन दिन म्हणून साजरा केला जात आहे. यंदा अटल बिहारी वाजपेयी यांची 101वी जयंती आहे. त्यांचं जे समाधीस्थळ आहे त्याचं नाव काय? तर सदैव अटल असं त्यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी 3 वेळा देशाचं पंतप्रधान पद भूषवलं. यात पहिल्यांदा 1996 साली 13 दिवसासाठी, त्यानंतर 1998 ते 1999 दरम्यान 13 महिन्यासाठी, तर 1999 ते 2004 असं 5 वर्षासाठी त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून कार्य केलं आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. महिला T20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे स्मृती मानधना. अशा करणाऱ्या भारतातील पहिल्या तर जगातील एकूण दुसऱ्या महिला खेळाडू ठरल्या आहेत. याआधी अशी कामगिरी कोणी केली होती?
तर सुजी बेट्स यांनी ही कामगिरी केली होती व त्यांच्यानंतर T20मध्ये 4,000 धावा पूर्ण करणाऱ्या स्मृती मानधना या जगातील दुसऱ्या महिला फलंदाज ठरल्या आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या राज्याने आपल्या रोजगार हमी योजनेचे नाव कर्मश्री बदलून महात्माश्री असं केलं? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.